दुसऱ्या सामन्याबद्दल चर्चा करूयात. आपण जर पाहिलं तर फुटबॉल विश्वचषक 2026 बाद फेरीत अमेरिका आणि बेल्जियम यांच्यातील राऊंड ऑफ 16 मधील अत्यंत महत्त्वाचा सामना पहाटे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार असल्यानं दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढत ठरणार आहे. अमेरिकेने साखळी सामन्यात आणि त्यानंतरच्या फेरी शिस्तबद्ध बचाव, वेगवान प्रतिआक्रमण आणि घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याच्या जोरावर दमदार कामगिरी केलेली आहे. एक नजर टाकूयात ग्राफिक्सवर. तर अमेरिका बेल्जियम सिएटल वॉशिंग्टनमध्ये 5:30 वाजता मॅच होणार आहे. बेल्जियमची ताकद काय? अनुभवी आणि जागतिक दर्जाचे खेळाडू, सेट पीसमधून गोल करण्याची क्षमता, तांत्रिक गुणवत्ता आणि सर्जनशील आक्रमण. तर अनुभवी आणि जागतिक दर्जाचे खेळाडू बेल्जियमकडे. अमेरिकेची ताकद विंगवरून जलद आक्रमण करण्याची क्षमता, होम ग्राउंडमध्ये खेळण्याचा फायदा, अव्वल क्लबमध्ये खेळण्याचा अनुभव. आशिष सरांकडे थेट जाऊयात. आशिष सर, अमेरिका विरुद्ध बेल्जियम घरच्या मैदानावर खेळताना खेळाडूंवर कामगिरीचं एक वेगळं दडपण असतं. अमेरिकन संघ हे दडपण कसं हाताळेल आणि बेल्जियम या दबावाचा फायदा कसा उठवू शकतं? कारण आत्तापर्यंत अमेरिकेच्या संघानं साखळी फेरीत अत्यंत आक्रमक आणि वेगवान खेळ केला. दुसरीकडे बेल्जियमचा संघ अनुभवी आणि रणनीती आखण्यात पटाईत आहे. आजच्या सामन्यात अमेरिकेचा स्पीड जिंकणार की बेल्जियमचा अनुभव, काय वाटतंय? अमेरिकेला यजमान असले तरी सुद्धा त्यांना त्यांच्या सॉकरची एक लय मिळालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी खूप एंटरप्राइझिंग खेळ केलेला आहे. अगदी सलामीच्या सामन्यात पॅराग्वे सारख्या अतिशय भक्कम संघाविरुद्ध 4-1 असा विजयापासून ते आजपर्यंत ते अतिशय चांगले उत्साहात आणि लयीने खेळत आहेत. दुसरीकडे बेल्जियमनी गेल्या सामन्यामध्ये 2-0 आता पिछाडीवरनं बरोबरी करत अत्यंत रोमहर्षक विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांचे डिब्रॉन असतील किंवा बाकी सगळे खेळाडू थोडेफार त्यांच्या कारकिर्दीच्या आस्ताकडे तरी असले तरी सुद्धा त्यांची एक जिंकण्याची जी ईर्ष्या आहे आणि त्यासाठीचा निर्धार आहे तो जराही कमी झालेला नाहीये. त्यांचा गोलकीपर कोर्तू आणि अतिशय चांगले सेव्ह केलेले आहेत. या सामन्याला थोडी एक वादाची किनार आहे, म्हणजे अमेरिकेचा फॉरवर्ड जो अतिशय सुंदर गोल करतोय बोलुग्ना, त्याला गेल्या सामन्यात रेड कार्ड मिळालं होतं. त्यामुळे या सामन्यामध्ये तो बाद होणार होता, तो डिस्क्वालिफाय होणार होता. परंतु ते रेड कार्ड मागे घेऊन या सामन्यामध्ये त्याचा समावेश करावा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. पाहूयात आता तो या सामन्यात खेळतो का आणि अमेरिकेला निर्णय गोल करतो का. हा, अगदी आशिष सर, खूप खूप धन्यवाद आशिष सर आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो एका बाजूला पोर्तुगाल विरुद्ध स्पेन अशी युरोपियन महासत्ताची इबेरियन डर्बी पाहायला मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला यजमान अमेरिका आणि बलाढ्य बेल्जियम यांच्यात कांट्याची टक्कर रंगणार आहे. नॉकआउटचा प्रचंड दबाव असताना फिफाच्या या मैदानावर कोणता संघ बाजी मारणार आणि कोणता संघ उपांत्यपूर्व फेरी झेप घेणार याकडे आता संपूर्ण जगाचे डोळे लागलेत. याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.